आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ, तीही अगदी झणझणीत। एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खाणार तुम्ही, अशी ही झणझणीत उसळ होत असते आणि अगदी सोपी आहे करायला। तर चला लगेच सुरुवात करूया। पहिल्यांदा कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यावर थोडंसं खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय। ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी मटकी परतायला टाकलेली आहे। तर मटकी जी आहे ना ती आपल्याला हलकीशी परतून घ्यायची। त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ तुम्ही टाकून घेऊ शकता आणि ती पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। आता कांदा चिरायचा आहे, तर कांदा एकदम बारीक चिरायचा आहे आपल्याला अशा प्रकारचा। आणि लगेच एक वाटण पण बनवून घ्यायचं आहे। कोथिंबीर, भाजलेलं खोबरं, आलं लसणाचं एक वाटण पाणी टाकून करून घ्यायचं आणि ओलसर वाटण पाहिजे हे। आणि खूप असं एकदम पातळ बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं। आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। यामध्ये आता फोडणी करणार आहोत। पहिल्यांदा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला कढीपत्ता। आता ही कढीपत्त्याची फोडणी जी आहे ना ती खूप जास्त महत्त्वाची आहे। यामुळे ना भाजीची टेस्ट अगदी छान वाटते अजून। तर त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर मंद गॅसवरच कांदा परतायचा। कांद्याला सारखं हलवत राहायचं आणि हे बघा अशा प्रकारचा कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत वाटण, जे मगाशी आपण बनवून ठेवलेलं आहे। कोथिंबीर, आलं लसूण आणि तळलेलं खोबरं। तर हे वाटण जे आहे ना ते आपण कांद्याबरोबर चांगलं 1-2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि गॅस मंदच ठेवायचा आहे, फुल गॅसवर करायचं नाही, तर ते लगेच करपतं। तर स्लो गॅसवर अगदी सावकाश वेळ देऊन ही भाजी आपल्याला बनवायची आहे। त्यानंतर त्यामध्ये मी घातलेली आहे टोमॅटोची प्युरी। एक मोठा टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे आणि ते या मसाल्यामध्ये मिक्स केलेला आहे। चांगले एकत्र करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्याला 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण त्यामध्ये सगळे घरातले मसाले घालणार आहोत। हळदी पावडर, लाल मिरची पावडर, त्यानंतर धने पावडर आणि शेवटी आपला घरगुती गोडा मसाला। ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरनं थोडंसं झाकण ठेवायचं आणि मस्त अशी एक वाफ येऊ द्यायची आणि चांगलं असं तेल सुटू द्यायचं। आता तेल चांगलं सुटलं ना की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत परतून ठेवलेली मटकी सुद्धा मसाल्याबरोबर चांगली मिक्स करून घ्यायची। आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर मिक्सरचं भांडं वगैरे जे आहे ना ते सगळं चांगलं क्लीन करून ते पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। त्यानंतर पुन्हा 1 वाटी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे चांगलं मीठ घालायचं आणि मस्त असं एकत्र करून घ्यायचं आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला। आणि वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची। आपली झणझणीत अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे।